येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरात स्वीकृत नगरसेवकांसाठी भाजप राबवणार कोल्हापूर पॅटर्न. अर्ज भरलेले गॅसवर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर महापालिकेच्या 10 इच्छुक नगरसेवकांसाठी आयुक्त कार्यालयाकडे 3 डझनहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेत. भाजप आणि MIM यांनी अधिकृतपणे आपले उमेदवार कोण याची नावं जाहीर केली नाहीत. त्यामुळे ज्यांनी अर्ज भरले ते गॅसवर असून याचा फैसला 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेतच होणार आहे. भाजपकडून शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, प्रभाकर जामगुंडे, जगदीश पाटील, शशी थोरात, अक्षय अंजिखाने, श्रीनिवास दायमा, सुधाळी मोरे, वृषाली चालुक्य, केतन शहा, नागेश भोगडे, पांडुरंग दिड्डी, देवेंद्र भंडारे, साधना संगवे, आलोक खंडेलवाल, जवाहर जाजू, सूरज चव्हाण, महेश तापडिया, जयकृष्णा झवर, श्रीकांत घाडगे, मल्लीनाथ यल्टी, रुद्रेश बोरामणी, सचिन कुलकर्णी, जय साळुंखे, सोमनाथ केंगनाळकर, लक्ष्मीकांत दरग, परमेश्वर माळगे आदी सुमारे 30 जणांनी अर्ज भरले आहेत. MIM कडून फिरदोस पटेल, नईम सालार, गाझी जहागीरदार यांनी अर्ज भरलेत. भाजपचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे ज्यांनी फोन करून काही जणांना उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटच्या क्षणी सांगितलंय. इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आता कोल्हापुरात ज्याप्रमाणे 1.25 वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक निवडले गेले त्याचप्रमाणे सर्वांना खुश करण्यासाठी सोलापूर महापालिकेत देखील भाजप कोल्हापूर पॅटर्न राबवणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आज रात्री 12 वाजता सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो भक्तांच्या उपस्थितीत रंगणार शिवबाचा पाळणा कार्यक्रम. सोलापूर महापालिकेत स्वीकृत होण्यासाठी सकाळी 11 ते 1:30 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र नगरसचिव कार्यालयाच्या ढिसाळपणामुळे सायंकाळचे 7 वाजले तरीही उमेदवारी अर्जांची माहिती देण्यास टाळाटाळ. सोलापुरातील एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणं महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवली. लोकमंगल कृषी राज्यस्तरीय पुरस्काराचं वडाळा इथं शनिवारी होणार वितरण. राज्यभरातून 10 तर सोलापूर जिल्ह्यातून 3 शेतकरी ठरले पुरस्काराचे मानकरी. सोलापुरातील छत्रपती रंगभवन सभागृहात आज सायंकाळी सुरू झाला शासनाचा शिवजयंतीनिमित्त शिवजल्लोष कार्यक्रम. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. उद्या सोलापुरात निघणार छत्रपती शिवरायांच्या मिरवणुका. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 350हून अधिक मंडळं काढणार मिरवणुका. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापुरात उद्या सकाळी 7 वाजता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 4 हुतात्मा पुतळा ते शिवाजी महाराज उद्यानापर्यंत निघणार पदयात्रा. पदयात्रेत सर्व अधिकारी कर्मचारी तसंच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी होणार सहभागी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 490 कोटी 35,62,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेनं दुरुस्तीसह एकमतानं दिली मंजुरी.
माझी वसुंधरा 5.0 अभियानात सांगली जिल्हा परिषदेनं सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळवत विजयाची साधली हॅट्रिक. ग्रामपंचायतींच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सांगलीला 10,75,00,000 रुपयांचं बक्षीस. राज्यात अव्वल स्थान. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. 26 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल. प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची दिली शपथ. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ. महादेव मुंडे खून प्रकरणात विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी दिलेल्या जबाबातून कराड आणि त्यांच्या मुलाचं नाव समोर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय. पायलटच्या मदतीनंच हा घातपात घडवण्यात आला असावा. आमदार रोहित पवार यांचा पुन्हा गंभीर आरोप. अजित पवारांच्या अपघाताचं राजकारण म्हणजे सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार. रोहित पवारांनी हे धंदे बंद करावेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. नवी मुंबई विमानतळावरील फेडेक्स हबचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. विमानतळावरून मालवाहतूक करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार. नवी मुंबई विमानतळावरून जूनपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 4796, 274 47 98 आणि 274 47 99. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन घेतली भेट. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आलं उधाण. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील 2 लाख ITIच्या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण मिळणार. निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम केला जाहीर. महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश. 16 मार्च 2026 रोजी मतदान, तर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी. भारतीय नौदलातर्फे आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं आयोजित आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026 या संचलनाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली पाहणी.